मागील भांडणाच्या कारणातून तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह मच्छिंद्र झेंडे, अभिषेक जगताप, लोखंडे यांसह अनोळखी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत रवींद्र रामराव शेळके यांनी फिर्याद दिली आहे। माझं नाव रवींद्र रामराव शेळके, राहणार कोल्हेवाडी। मी दादनगरचे माजी आमदार दादाभाऊ दशरथ कळमकर यांच्याकडे ड्रायव्हर ही नोकरी करत होतो। गेली 10 वर्षे मी त्यांच्याकडे नोकरी केली, परंतु त्यांचे आणि त्यांचे पत्नी अभिषेक कळमकर या दोघांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही घोटाळे केले होते आर्थिक, ते मला सर्वस्वी माहीत असल्यामुळे मी त्यांची नोकरी गेल्या 2 वर्षापासून सोडून दिली होती। नोकरी सोडून दिल्या असल्यामुळे ते मला विविध प्रकारांनी मला टॉर्चर करत होते आणि मला माहित होतं की त्यांच्यापासून दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे। अशाच प्रकारे गेल्या 6 महिन्यात त्यांनी माझ्या रोडवर निंबुडी त्या आपल्या कोल्हेवाडी फाट्याच्या थोडं पुढे माझ्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केला। त्याच्या प्रयत्न केला असता मी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तशी रितसर तक्रार पण दाखल केली होती। आणि आता गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी दुपारी मी माझी सासरवाडी वाकुडला जात असताना अभिषेक कळमकरच्या सांगण्यावरून माझं अपहरण करण्यात आलं। अपहरण करून ते मला चिखली या मच्छिंद्र झेंडेच्या गावी घेऊन गेले। तिथं स्वतः अभिषेक कळमकर आला, दांडा घेऊन आले, मला तिथं विविध प्रकारे हाणमार केली आणि मला म्हणले माझे पैसे देऊन टाक, तुझे सगळ्या प्रॉपर्ट्या माझ्या नावावर कर, असं म्हणून तिने मला मारहाण केली। नंतर मला नगरला आणलं। नगरला येऊन सुद्धा तिने माझ्याकडून विविध प्रकारच्या नोटऱ्या करून घेतल्या, माझी गाडी ताब्यात घेतली, तिची नोटरी केली, म्हणजे भरपूर त्यांनी मला टॉर्चर केलं। आणि दुसरी गोष्ट त्यांनी माझे भाऊ पोपटराव शेळके यांनाही बोलून त्यांनाही टॉर्चर करण्यात आलं। एक बाई मध्यस्थी घालून त्या बाईचे माझे विविध प्रकारचे फोटो काढण्यात आले आणि मला त्यांनी ब्लॅकमेलिंग चालू केली। आणि तसंच ते पोपटरावला म्हणले की तुझं आणि तुझ्या त्या रवी शेळकेचं आम्ही संतोष देशमुख करू, तुमच्या दोघांचे तुकडे करू आणि बोरमध्ये टाकून देऊ। तरी पण आज मी कसतरी दयावया करून त्यांच्यापासून मी ते सुटलो आणि आज मी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। तरी पण मला न्याय हवा आणि त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला धोका आहे। आम्हाला कुटुंबाला जर काय झालं त्याला सर्वस्वी जबाबदार हे कळमकर कुटुंब राहील। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।